नमस्कार विद्यार्थी मित्रों, राजकीय भूगोल पॉलिटिकल जिओग्राफी या राजकीय भूगोलातील प्रकरण क्रमांक 2 समकालीन जागतिक स्थिती व लष्करी डावपेच ग्लोबल स्ट्रॅटेजिक व्ह्यूज अँड कंटेम्पररी वर्ल्ड सिच्युएशन या दुसऱ्या प्रकरणामधील आपण असलेले महत्त्वाचे 3 सिद्धांत पाहत होतो। यामधील विद्यार्थी मित्र हो, या 3 सिद्धांताची पार्श्वभूमी ही आपण गेल्या काही तासामध्ये पाहिलेली होती। राजकीय भूगोलातील हे महत्त्वाचे 3 सिद्धांत यापैकी अल्फ्रेड थायर महान या शास्त्रज्ञाचा सागरी सामर्थ्याविषयीची संकल्पना याविषयी मांडलेले अल्फ्रेड थायर महान या शास्त्रज्ञाचं मत, मॅकेंडर हृदयस्थल सिद्धांत आणि तिसरा रिमलँड सिद्धांत की जो स्पाइकमन या शास्त्रज्ञांनी लिहिलेला आहे। अशा या 3 सिद्धांतासंबंधी असलेला हे प्रकरण क्रमांक 2 याविषयी आपण जाणून घेत होतो। गेल्या काही व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्र हो, आपण या राजकीय भूगोलातील महत्त्वाचे 3 सिद्धांत, भौगोलिक घटक आणि राजकारण या भौगोलिक घटकाला अनुसरून होत असणाऱ्या राजकारणावर आधारित संपूर्ण पृथ्वीच्या भूपृष्ठाला अनुसरून वेगवेगळ्या प्रदेशाला, वेगवेगळ्या देशांना, राष्ट्राला अनुसरून मांडलेले हे 3 सिद्धांत अतिशय महत्त्वाचे आहेत। ज्या वेळेला पृथ्वीचा नकाशा तयार झाला, पृथ्वीवरील सर्व देश ज्ञात होत गेले, त्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये या शास्त्रज्ञांनी मांडलेली मतं, त्यांनी मांडलेले विचार हे अनेक देशांना कार्यप्रवण ठरले। विशेषतः संयुक्त संस्थाने म्हणजेच अमेरिका या देशाला अशा प्रकारचे सुरुवातीच्या कालखंडातील हे विचार अतिशय मोलाचे ठरलेले दिसून येतात। आणि त्यामधील महत्त्वाचा पहिला शास्त्रज्ञ अल्फ्रेड थायर महान हा आपण जाणून घेत होतो। अल्फ्रेड थायर महान 1840 ते 1914च्या दरम्यान भौगोलिक कार्य या ठिकाणी यांचं महत्त्वाचं होतं। या अल्फ्रेड थायर महान, त्यालाच आपण एटी महान असं म्हणतो, या एटी महान या शास्त्रज्ञांनी अमेरिकेमध्ये अनेक वर्ष नौदलात नोकरी केली। 41 वर्ष नोकरी केल्यानंतर अनेक पदांवरती ते रुजू झाले, नौदलातील अनेक पदं भूषवली, काही काळ अध्यक्षस्थानही भूषवलं। आणि त्यानंतर या महान या लेखकांनी आपल्या या अनुभवाच्या आधारावरती काही महत्त्वाच्या ग्रंथांचं लेखन केलं। त्यामध्ये महत्त्वाचे 3 ग्रंथही आपण गेल्या तासाला पाहिलेले होते। त्यामधील पहिला ग्रंथ होता द इन्फ्लुअन्स ऑफ पॉवर अपॉन द हिस्ट्री, 1890 मध्ये लिहिलेला ग्रंथ। दुसऱ्या ग्रंथाचं नाव आहे द इन्फ्लुअन्स ऑफ सी पॉवर अपॉन फ्रेंच रिव्हॉल्युशन अँड एम्पायर, आणि तिसरा ग्रंथ आहे द लाईफ ऑफ नेल्सन, 1897 म्हणजे 1890 ते 97 या दरम्यान 3 मोठ्या ग्रंथांचं लेखन केलं। या संपूर्ण तिन्ही ग्रंथांमधून, तिन्ही पुस्तकामधून, या तिन्ही पुस्तकाचा सारांश एकच होता की जगातील कोणत्याही देशाला सागरावरती ज्या देशाचं नियंत्रण असेल किंवा सागरावर नियंत्रण असल्याशिवाय कोणत्याही देशाला जागतिक सत्ता स्थापन करता येऊ शकणार नाही। सागरी सामर्थ्याविषयी या तिन्ही ग्रंथांमधून त्यानं लिखाण केलेलं दिसून येतं। त्यांचे त्यावेळचे विचार हे संपूर्ण जगाला विचार करायला लावणारे विचार होते। ज्या देशांनी त्यांच्या विचाराला अनुसरून पावलं टाकली ते देश आज अग्रेसर असलेले दिसून येतात। ज्या देशाविषयी, ज्या देशात त्यांचा जन्म झाला त्या देशाला अनुसरून त्यांनी अनेक विचार मांडलेले होते आणि त्याचा फायदा या अमेरिकेला झालेला दिसून येतो। हे अमेरिकेचे महत्त्वाचे पहिले शास्त्रज्ञांचे विचार आपण पाहत आहोत। या ग्रंथानंतर सागरी सामर्थ्याविषयी त्यांनी अनुकूल काही गोष्टी सांगितल्या, त्याही आपण गेल्या तासाला पाहिलेल्या आहेत।
सागरी सामर्थ्य, या सागरी सामर्थ्यासाठी जागतिक पातळीवरच्या ज्या महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत, काही घटक आहेत, याला अनुसरून 4 महत्त्वाचे सागरी सामर्थ्याचे घटक, सागरी सामर्थ्यासाठी अनुकूल घटक, गोष्टी अशा प्रकारच्या त्यांनी व्यक्त केल्या. त्यामध्ये त्यांनी समुद्र आणि महासागर यांच्या विभागणीला महत्त्व दिलं. रशियाच्या विस्तारभूमीचं त्यांनी महत्त्व सांगितलं. युरोप आणि आशिया यापासून वेगळ्या असणाऱ्या काही देशांचं महत्त्व सांगितलं. आणि अशा प्रकारे संपूर्ण जगाची विभागणी कशा पद्धतीनं झालेली आहे आणि त्यामुळं सागरी शक्तीचे हे महत्त्वाचे भौगोलिक घटक कसे आहेत हे त्यांनी त्यामधून सांगितलेलं होतं. विद्यार्थी मित्र हो, आता या पुढचा आजच्या तासाचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महानचे भूशक्तीविषयी मत. ए.टी. महान या शास्त्रज्ञांनी भूशक्ती, भू म्हणजे जमीन, जमिनीवरील शक्ती, भूदल याविषयी मांडलेलं मत हे या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे. कारण सागरी शक्ती, सागरी सामर्थ्याला त्यांनी महत्त्व दिलं. पण सागरी सामर्थ्याला महत्त्व देत असताना भूशक्तीविषयी त्यांनी काय म्हटलं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्या काळी त्यांनी ज्या वेळेला आपले विचार मांडलेले होते, आपल्या ग्रंथामधून 1890, 1892, 1897 साली जे विचार मांडले, त्या काळामध्ये रशिया हा जगातील एक अग्रेसर असणारा देश. या रशियाची विस्तार, रशियाचं क्षेत्रफळ हे मोठ्या प्रमाणात अतिशय विस्तारित असलेलं दिसून येतं. आणि या रशियानं त्यांच्याकडं असणाऱ्या भौगोलिक घटकाला अनुसरून, त्यांच्याकडं असणारी साधनसामग्री याला अनुसरून त्यांनी आपलं साम्राज्य या ठिकाणी वाढवलेलं होतं. आणि रशियाची विस्तार, रशियाची भौगोलिक परिस्थिती विचारात घेता ही भूशक्ती जरी त्यांनी वाढवलेली असली तरी या भूशक्तीमध्ये काही कमकुवतपणा आहे असं या ठिकाणी या महाननं म्हटलेलं होतं. आणि हा कमकुवतपणा प्रामुख्यानं त्या देशाच्या प्राकृतिक वैशिष्ट्यांना अनुसरून आहे असंही त्यांनी नमूद केलेलं आहे. म्हणजे देशाच्या प्रचंड विस्तारामुळं, प्रचंड विशाल अंतरांमुळं या ठिकाणी देशांतर्गत होत असणारं दळणवळण, देशांतर्गत प्रचंड मोठ्या विस्तारामुळं लागणारा वेळ, अपुरी साधनसामग्री, अपुरं दळणवळण आणि अशा अनेक कारणांमुळं या विस्तारित प्रदेशातला अनेक गोष्टींनी मर्यादा येतात. आणि या मर्यादेमुळं, या भूवेष्टी स्थितीमुळं रशियाला या भूशक्तीचा लाभ होणार नाही. परंतु या प्रतिकूल भूशक्तीमुळं रशियन साम्राज्य विखंडितही होणार नाही. आणि विखंडित जरी झालं नाही तरी परंतु आहे या स्थितीमध्ये या ठिकाणी रशियन साम्राज्य पुढं वाटचाल करू शकेल अशा प्रकारचं मत त्या ठिकाणी या भूशक्तीविषयी मांडलं. म्हणजे त्या काळामध्ये रशियन साम्राज्य जरी बलाढ्य असलं तरी परंतु या रशियाला या भूशक्तीमुळं, त्यावेळेला त्यांनी भूशक्तीला महत्त्व दिलेलं होतं. भूशक्तीनं आपलं साम्राज्य वाढवलेलं होतं. भूशक्तीनं संपूर्ण जगावरती सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केलेला होता. तरी परंतु ही शक्ती कमकुवत आहे. भौगोलिक घटक, अनेक घटक त्याला कारणीभूत आहेत. त्या काळचं असणारं दळणवळण असेल, साधनसंपत्ती असेल, तंत्रज्ञान असेल, ही अपुरी साधनसंपत्ती, तंत्रज्ञान ही या ठिकाणी या भूशक्तीला कारणीभूत ठरून भविष्यामध्ये या भूशक्तीचा निभाव लागणार नाही. असं जरी असलं तरी परंतु हे रशियन साम्राज्य भविष्यामध्ये या ठिकाणी हार पत्करणारं नाही किंवा विखंडित होणारं नाही. तरी परंतु या ठिकाणी त्याचा विकास होणे अशक्य आहे. ह्या स्थितीमध्ये हे साम्राज्य राहील अशा प्रकारचं मत ए.टी. महाननं त्या काळाला या भूशक्तीविषयीच्या
मताविषयी किंवा भूशक्तीविषयी आपलं मत या ठिकाणी सांगितलेलं होतं. आता या भूशक्तीच्या मतानंतर किंवा त्यांच्या विचारानंतर त्यांनी सागरी सामर्थ्याविषयी सुद्धा काही आपलं मत प्रकट केलेलं आहे. सागरी सामर्थ्य, सागर किंवा मोठ्या प्रमाणात असणारा 71% भाग जो जलाशयाचा आहे, या जलाशयाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी त्यांनी सागरी सामर्थ्याला महत्त्व दिलेलं आहे. सागरी सामर्थ्य हे या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे. संपूर्ण जगावरती राज्य करायचं असेल तर सागरी सामर्थ्याला अतिशय महत्त्व त्यांनी दिलं. सागरी महामार्ग, समुद्रामधून जाणारे हे जे महामार्ग आहेत हे अतिविशाल मार्ग, हे कोणत्याही खर्चाशिवाय समुद्रावरती रस्ते बांधावे लागत नाही, रेल्वेचे मार्ग काढावे लागत नाहीत, हवाई अड्डे स्थापन करावे लागत नाही. म्हणजे अंतर्गत जे जलमार्ग असतात हे विशाल मार्ग असतात आणि कोणत्याही दिशांना या ठिकाणी आपल्याला समुद्रावरून पाण्यावरून जाता येतं. म्हणजे त्या ठिकाणी मार्ग तयार करण्याची गरज लागत नाही. अगदी काहीच न खर्च असणारा हा समुद्र जलमार्ग महत्त्वाचे आहेत आणि या जलमार्गांवरती सर्व दिशांनी माणूस संचार करू शकतो, कोणत्याही दिशांना जाऊ शकतो, कोणत्याही दिशेची निवड करू शकतो. आणि त्यामुळं या ठिकाणी त्या काळामध्ये अनेक देशांनी या सागरी मार्गाद्वारे व्यापाराला सुरुवात केली आणि व्यापारातून आर्थिक स्थिती मजबूत करून वेगवेगळ्या देशांवरती आपलं प्रभुत्व प्रस्थापित करण्याचं कार्य या सागरी मार्गांमुळे झालेलं होतं. म्हणजे त्या दृष्टीनं आर्थिक लाभासाठी त्याचबरोबर राजकीय लाभासाठी सागरी स्थान अतिशय महत्त्वाचं समजलं जातं. म्हणजेच कोणत्याही देशावर सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून, कोणत्याही देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे सागरी स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. सागरावरती सत्ता असणं, सागरी सामर्थ्य निर्माण करणं हे या ठिकाणी ज्या देशांचं सागरी सामर्थ्य अधिक तो देश अग्रेसर होईल अशा प्रकारचं मत त्यावेळेला या एटी महाननं या जागतिक स्थितीचा विचार करून मांडलेलं होतं. म्हणजेच सागरी सामर्थ्याला महत्त्व दिलं, परंतु ज्या देशाचं स्थान जमिनीनं वेढलेलं आहे या जमिनीनं वेढलेल्या स्थानाला त्यांनी कमी महत्त्व दिलं, कमी फायद्याचं स्थान त्यांनी सांगितलं. आणि सागरी स्थान असणारे देश किंवा बेटीय देश किंवा बेटीय स्थान असलेले भूप्रदेश हे अत्यंत महत्त्वाचे आहे असं मत या एटी महाननं त्या काळामध्ये सांगितलेलं होतं. आता या सागरी सामर्थ्याविषयी एटी महाननं काही उदाहरणं दिली. या उदाहरणामध्ये ग्रेट ब्रिटन आणि संयुक्त संस्थाने या दोन देशांची उदाहरणं त्या ठिकाणी सागरी सामर्थ्याविषयी दिलेली आहेत. हेही आपण जाणून घेऊया. सागरी सामर्थ्य किंवा सागरी महामार्गाला या ठिकाणी प्रभुत्व स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून काही उदाहरणं त्यामध्ये ग्रेट ब्रिटनचं उदाहरण दिलं. ग्रेट ब्रिटन म्हणजेच इंग्लंड हा युरोप खंडातील एक बेटीय देश आहे. संपूर्ण चारही बाजूनी ग्रेट ब्रिटनच्या पाणी असलेलं दिसून येतं. एक बेटाच्या स्वरूपामध्ये असणारा हा देश या ठिकाणी संपूर्ण जगावरती व्यापाराच्या दृष्टिकोनातून संचार करून अनेक देशांवरती आपलं राज्य प्रस्थापित करणारा हा ग्रेट ब्रिटन सागरी सामर्थ्यांमुळं किंवा सागरी महामार्गांमुळं हा संचार करू शकला, हे त्यांनी या ठिकाणी एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे. ग्रेट ब्रिटनचं उदाहरण देत असताना त्यांनी सांगितलं की ग्रेट ब्रिटनला मिळालेली भौगोलिक परिस्थिती अतिशय महत्त्वाची आहे. युरोप खंडाच्या अंतर्गत भागामध्ये असणाऱ्या समुद्रामध्ये याचं स्थान, पश्चिमेस असणारा अंटार्क्टिक महासागर, खोल समुद्र
बंदरांची निर्मिती आणि त्यामुळं या देशानं सागरी सत्ता स्थापन करून सागरावर प्रभुत्व स्थापन करून संपूर्ण सर्व दिशांना या ठिकाणी संचार करून अनेक देशांवरती स्वाऱ्या केल्या आणि आपली सत्ता बळकट करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये या ग्रेट ब्रिटनने केलेला दिसून येतो. म्हणजे केवळ सागरी किंवा समुद्री स्थान असून चालणार नाही, तर अनुकूल अशी भौगोलिक परिस्थिती जर असेल तर असे देश प्रगत होऊ शकतात. याचं एक उत्तम उदाहरण हे ग्रेट ब्रिटन आहे. कारण ग्रेट ब्रिटनच्या चारी बाजूची असणारी परिस्थिती ही सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय अनुकूल आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी असणारे समुद्र, खोल दंतूर समुद्र किनारा, बंदरांची निर्मिती आणि यामुळं हे स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. त्या काळामध्ये असणारा या देशाच्या तुलनेत रशिया हा अग्रेसर देश होता, तरी परंतु या रशिया देशाचं स्थान आणि इंग्लंड देशाचं स्थान या स्थानीय कारणामुळं, भूवेष्टित स्थानामुळं आणि सागरी स्थानामुळं या ठिकाणी ग्रेट ब्रिटननं रशियाला या ठिकाणी पुढं जाऊ दिलं नाही. त्यांची सत्ता जागीच खिळून त्या ठिकाणी राहावी लागली. ग्रेट ब्रिटननं सागरी मार्गाद्वारे अनेक भूशिरं, अनेक सामुद्रधुन्या, अनेक कालवे हे आपल्या काबूत ठेवलेले होते आणि त्यामुळं या पॅसिफिक महासागर असेल, हिंदी महासागर असेल, या सर्व महासागरामधून, अटलांटिक महासागरांमधून आपली सत्ता काबीज करून या वेगवेगळ्या मार्गांचा शोध लावून कमी खर्चामध्ये व्यापारी मार्ग शोधून त्या मार्गांवरती आपली सत्ता या ठिकाणी ठेवण्याचं कार्य या ग्रेट ब्रिटनने केलेलं होतं. या सागरी स्थानामुळे ग्रेट ब्रिटनची जिब्राल्टरची समुद्रधुनी असेल, सुवेज कालवा असेल, केप ऑफ गुड होप असेल, सिंगापूर असेल, हाँगकाँग, मॅगेलनची समुद्रधुनी असेल, केप हॉर्न हुसीर असेल, हे नियंत्रित प्रस्थापित मार्ग यावरती आपली सत्ता काबीज करून या मार्गांद्वारे या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गांनी स्वाऱ्या करून संपूर्ण जगावरती सत्ता ठेवण्याचं कार्य हे ग्रेट ब्रिटनने केलेलं होतं. आणि त्यामुळं या ठिकाणी एकी महानला वाटत होतं की सागरी सामर्थ्य अतिशय महत्त्वाचं आहे. त्या काळामध्ये असणारी परिस्थिती विचारात घेऊन, त्या काळामध्ये साधनसंपत्ती विचारात घेऊन, भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन, तंत्रज्ञान विचारात घेऊन त्यावेळी सागराला त्यांनी प्रचंड महत्त्व दिलेलं होतं आणि त्यावेळीची ती गोष्ट त्यावेळेला अनुसरून खरीही होती. अशाच सागरी सामर्थ्याचं दुसरं उदाहरण दिलं ते म्हणजे संयुक्त संस्थाने. संयुक्त संस्थाने म्हणजेच अमेरिका. या इंग्लंडला, ग्रेट ब्रिटनला शह देणारा दुसरा जगाच्या पाठीवरचा देश कोणता असेल तर तो म्हणजे अमेरिका. या संयुक्त संस्थानाने, अमेरिकेनं संपूर्ण जगावरती आज सत्ता काबीज केलेली दिसून येते. ग्रेट ब्रिटनला शह देणारा जगातील एकमेव देश कोणता असेल तर तो म्हणजे अमेरिका आहे, असं त्यावेळी त्यांनी प्रतिपादन केलेलं होतं. कारण संयुक्त संस्थानाला सुद्धा म्हणजे अमेरिकेला, संयुक्त अमेरिकेला सुद्धा पूर्व आणि पश्चिम दिशेला या ठिकाणी अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर हे मोठे महासागर आहेत. दंतूर समुद्रकिनारा आहे. अनेक नैसर्गिक बंदरांचा त्या ठिकाणी बंदरं आहेत. या खोल समुद्रामुळं, बंदरांमुळं सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ग्रेट ब्रिटनला जशी संपूर्ण चारही बाजूनी या ठिकाणी अनुकूल भौगोलिक सुरक्षितता आहे, त्याच पद्धतीनं या संयुक्त संस्थानाला सुद्धा आहे. त्यामुळं सहजासहजी शत्रू राष्ट्रांना आक्रमण करता येत नाही. आणि अशा प्रकारची अतिशय चांगली भौगोलिक परिस्थिती असणारा जगाच्या पाठीवरील ग्रेट ब्रिटन नंतर संयुक्त संस्थाने हा देश आहे, असं त्या काळामध्ये या संयुक्त संस्थानाच्या या महाननं आपल्या देशाविषयीचं
त्या काळचे विचार आपले त्या देशाला पटवून देण्याचं कार्य केलेलं होतं. आणि त्यामुळं या ठिकाणी या संयुक्त संस्थाना हा मोठा देश कालांतरानं जगाच्या पाठीवरच्या अनेक देशांना, मग त्या ठिकाणी ग्रेट ब्रिटन असेल, रशिया असेल, जपान असेल, या जगाच्या पाठीवरच्या अनेक देशांना कालांतराने शह देऊ शकणारा मोठा बलाढ्य सागरी सामर्थ्य देश होऊ शकेल अशा प्रकारचं मत त्या काळामध्ये या एटी महानं सांगितलेलं होतं. म्हणजे संयुक्त संस्थानाची परिस्थिती इतर जगातील काही उदाहरणं देऊन, त्यामध्ये ग्रेट ब्रिटनचं उदाहरण देऊन ग्रेट ब्रिटनला शह देण्याचा या ठिकाणी तेवढ्याच सामर्थ्यवान असणारा दुसरा देश म्हणजे संयुक्त संस्थाने आहे, अशा प्रकारची काही महत्त्वाचे विचार मांडून या ठिकाणी संयुक्त संस्थानाचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे सागरी सामर्थ्य हे कसं महत्त्वाचं आहे, सागरी सामर्थ्याविषयी उदाहरणं देत असताना ग्रेट ब्रिटन आणि संयुक्त संस्थानांची उदाहरणं दिली. आणि संयुक्त संस्थानं हाही देश ग्रेट ब्रिटन एवढा, त्या काळामध्ये अग्रेसर असणाऱ्या ग्रेट ब्रिटन एवढा, इंग्लंड एवढा कसा महत्त्वाचा आहे हे त्यांनी आपल्या या विचारातून मांडलेलं दिसून येतं, आपल्या ग्रंथातून मांडलेले दिसून येतात. म्हणजे अशा प्रकारे सागरी सामर्थ्याची काही उदाहरणं, सागरी सामर्थ्याचं महत्त्व अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथंच आपण थांबणार आहोत. पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सागरी सामर्थ्याचे महत्त्वाचे घटक हे आपण पाहणार आहोत. सागरी सामर्थ्याचे महत्त्वाचे 6 घटक आहेत. हे 6 घटक कोणते आहेत हे आपण या ठिकाणी पुढच्या तासाला पाहून या सागरी सामर्थ्याविषयी, सी पॉवरविषयी मांडलेलं एटी महान यांचं मत हे आपण या ठिकाणी विविध घटकांना अनुसरून, 6 घटकांना अनुसरून या ठिकाणी पाहूयात. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.